दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजपा सरकार येते। आपच्या 10 वर्षांच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावलाय। दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमतासह भाजपा सध्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करते। भाजप 41 तर आम आदमी पक्ष 28 जागांवर सध्याच्या क्षणाला आघाडीवर आहे। काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झालाय। खातं सुद्धा खोलताना काँग्रेसची दमछाक झालेली आहे। त्याच्यामुळे आता इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भाजप दिल्लीत सत्तेत येईल अशी चिन्ह सध्या दिसतात। मोठ्या विजयाच्या दिशेने भाजप वाटचाल करते। दिल्लीत भाजप सध्या आघाडीवर आहे आणि 10 वर्षांची जी आम आदमी पक्षाची सत्ता आहे त्याला सुरुंग लावण्यात कुठेतरी भाजपला यश येताना दिसतंय। सध्याचे दृश्य भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण बघतोय। एकमेकांना पेढे भरवत, घोषणाबाजी करत, नाचत, फटाके फोडत आपला आनंद भाजपचे सगळे कार्यकर्ते साजरा करतात। दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमतासह भाजप सध्या सत्तेच्या दिशेने वाटचाल करते आणि अनेक वर्षांची भाजपची ही प्रतीक्षा होती की राजधानी ताब्यात यावी आणि अखेर आता त्याच दिशेने वाटचाल भाजपची सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण बघतोय। फटाके फोडून, नाचून, घोषणाबाजी करून आपला आनंद साजरा करतायत। एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करतात। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं सध्या दिल्लीत घडतंय? भाजपचे कार्यकर्त्यांनी तर आता नाचायची सुद्धा सुरुवात केली आहे, फटाके फोडायची सुद्धा सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले अण्णा हजारे यांच्या आशीर्वादानं राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं तख्त सांभाळलं। आपण जसं म्हणतो की महाराष्ट्र दिल्लीचं तख्त सांभाळतो, त्याच पद्धतीने अण्णा हजारे यांना एक प्रकारे शह देत त्यांची फसवणूक करत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता मिळवली असा भाजपने आरोप करत होते। आज त्याच अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीमध्ये पानिपत होताना पाहायला मिळतं आणि पानिपत असं झालंय की ऐतिहासिक असा भाजपने विजय मिळवलाय। 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी यमुनेमध्ये जे प्रदूषण झालं, त्यांनी काम करू शकलं नाही, त्या चिखलामधून कमळ उगवताना पाहायला मिळते आणि कमळ फुललेला आहे। मोठा आनंद उत्सव या ठिकाणी आपण पाहू शकतो। लोकांमध्ये उत्साह आहे, फटाक्यांची आताशबाजी होताना पाहायला मिळते। दिल्ली के दिल में मोदी है असे बॅनर्स, नारे आणि हा जो रस्ता आहे हा राष्ट्रपती भवनाकडे जाणारा रस्ता आहे। हा पूर्ण रस्ता फटाक्याच्या आताशबाजीने, मोदींच्या नावाच्या जल्लोषाने भरून गेलेला आहे आणि का नसावं, कारण 27 वर्षांपासून या ठिकाणी ज्या दिल्लीमध्ये होतो भविष्यात असा मोठा विजय मोदी यांच्या नेतृत्वात मिळाला, मात्र दिल्लीमध्ये त्यांना दुष्काळ पाहायला मिळाला होता। 2014 पासून सर्वांनी ठिकाणी आपण मोदी नावाचं गारुड आपल्याला पाहायला मिळालं होतं, जादू पाहायला मिळाली होती, मात्र या ठिकाणी दिल्लीमध्ये कमळ फुललं नव्हतं आणि अखेर आता दिल्लीमध्ये कमळ फुटताना पाहायला मिळतंय। त्यामुळे मोदी है तो मुमकिन है असं जे काय भाजपचे कार्यकर्ते म्हणतात ते अखेर दिल्लीमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि फक्त मोदी यांच्या नावावरती राजधानी दिल्लीमध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे। दिल्ली भाजपकडे कोणताही चेहरा नव्हता, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठा विजय जो आहे भाजपला मिळताना पाहायला मिळत आहे आणि मोठ्या फरकाने हा विजय जो आहे तो पाहायला मिळाला। एकंदरीत जर पाहता की फटाक्यांची आतषबाजी आहे आणि आनंद उत्सव आहे दिल्लीमध्ये भाजपचा आणि या विजयानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके, त्याचबरोबर ढोल ताशा,
मोठमोठे ऑर्केस्ट्रा हे वाजत गाजत मोदींच्या नावाचे गुणगान करताना पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्ट्रॅटर्जीचा, भाजपच्या विचाराचा विजय आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर लोक जे आहेत आनंदाने पेढे भरवताना पाहायला मिळत आहेत. आनंदी आनंद आहे, लोकांच्या मनामध्ये मोठा आनंद आहे, लाडू भरवले जात आहेत. तर ही परिस्थिती दिल्लीच्या रस्त्यावरती पाहायला मिळत आहे. दिल्लीचा विजय हा लोकसभा निवडणुकीपेक्षाही भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठा वाटतो. कारण दिल्लीमध्ये दुष्काळ होता सत्तेचा आणि हा दुष्काळ थोडा तिरकाणा होता. 27 वर्षाचा दुष्काळ होता. सुषमा स्वराज ह्या शेवटच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हापासून दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुललेलं नव्हतं आणि हे कमळ फुललेलं आहे. आणि एवढा आनंद उत्सव इतर निवडणुकांमध्ये पाहायला मिळत नाही. तो आनंद उत्सव आज दिल्लीच्या रस्त्यावरती भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा, बँड बाजा पाहायला मिळत नाही. मात्र आता आज जर पाहिलं तर कमीत कमी 4 ते 5 बँड मोठे या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये मोठा उत्साह आहे. दिल्लीमध्ये सत्ता आलेली आहे, केंद्रात आणि दिल्लीत आता पाहायला मिळते. जी जी निश्चित. आणि त्याच्यामुळे हा उत्साह दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बघतोच आहोत. दिल्लीमध्ये आता भाजप कार्यकर्त्यांनी नाचायची, फटाके फोडायची सुरुवात सुद्धा केली आहे. शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. 10 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे. मुख्यमंत्री आतिशी आणि अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल 1170 मतांनी पिछाडीवर आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन, त्याचबरोबर सौरभ भारद्वाज सुद्धा पिछाडीवर आहेत. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी यांची या संदर्भात बोलणार आहोत. शिवाजी, जे दिग्गज नेते आहेत आपचे, जे चेहरे आपण म्हणूया आपसाठी आहेत, तेच आता प्रचंड पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. काय नेमकी कुठे गडबड झाली असावी, कुठलं नेमकं कार्ड आपचं चाललं नाही किंवा भाजपचं नेमकं या ठिकाणावर कुठलं कार्ड चाललंय या संबंधित मतदारसंघात? 2013ला अण्णा लाटेमध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल निवडून आले, हे काहीतरी करून दाखवतील, मी गाडी वापरणार नाही मोठे, मी घर घेणार नाही असं सांगत केजरीवाल सत्तेत आले. आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिल्यानंतर दुसऱ्यांदा राजीनामा दिला. काँग्रेससोबत सरकार स्थापन केलेलं होतं 2015ला. पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही स्कीम आणल्या, फ्री पाणी, वीज, या स्कीम होत्या. या स्कीम लोकांना आवडल्या. मात्र पाणी कसं, तुम्ही मोफत पाणी देता म्हणजे शुद्ध असलं पाहिजे. विकत पाणी घ्यावं, लोकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावं लागत होतं. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल यांना हे दुसरी जी टर्म मिळाली होती, त्या दुसऱ्या टर्ममध्ये ते स्वतःच्याच योजनांमध्ये गुरफटले गेले. शेवटी अरविंद केजरीवाल यांनी जो दारू घोटाळा झाला कथितरित्या, त्या दारू घोटाळ्यामध्ये त्यांचे नेते, त्यांचा परिवार या सगळ्यामध्ये भाजपने त्यांना गोंधळून टाकलं. त्यांना दिल्लीकडे लक्ष देता आलं नाही, हे स्पष्ट आहे. तर त्याचमुळं दिल्लीमध्ये साधारणपणे जी यमुना नदी आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया करून पाणी सोडणं महत्वाचं होतं. त्यासाठी सिवेज प्लांट तयार करणं गरजेचं होतं. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी ज्या झोपड्या आहेत त्यांना नवीन घरं मिळणं अपेक्षित होतं. मात्र जो पैसा आहे तो योजनावरती खर्च झाला आणि गरजू लोकांसाठी योजना असण्याऐवजी सर्वांसाठी योजना, ही जी केजरीवाल यांची कल्पना होती ती अत्यंत धोकादायक ठरली. आणि त्यामुळेच कुठेतरी दिल्लीमध्ये ज्या महत्वाच्या शुद्ध हवा, पाणी, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि देशाच्या राजधानीमध्ये जर या गोष्टी मिळत नसतील तर आपण देश म्हणून कुठे चाललेला आहोत, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि केजरीवाल यांच्याकडनं स्वतःच्या पक्षाला वाचवण्यामध्ये मोठं बळ गेलं. आणि आता सगळ्यात महत्वाचं, हा विजय झाला जरी भाजपचा असला तर यानंतर केजरीवाल यांच्यासमोर मोठी आव्हानं असणार आहेत. स्वतःचा पक्ष वाचवणं, पंजाबमधलं सरकार वाचवणं, आगामी काळामध्ये पक्षाच्या दृष्टिकोनातून वाटचाल जी केजरीवाल यांनी करत सुरू होती ते देखील पाहणं. तर एकंदरीत केजरीवाल भविष्यामध्ये, केजरीवाल हा एक व्यक्ती पक्ष आहे. केजरीवाल हा विचार नाही. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे, मात्र त्याच्यासोबत हिंदुत्वाची जोड आहे. काँग्रेस एक सेक्युलरिझम विचारधारा घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे आणि या विचाराची लोक त्यांच्याशी जोडलेले जातात. मात्र केजरीवाल हे व्यक्ती म्हणजे पक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, केजरीवाल यांचा पराभव झाला ते भविष्यामध्ये जसं भाजप म्हणतं की त्यांना पुन्हा एकदा कारागृहात जावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केजरीवाल यांच्या पक्षाची विचारधारा काय आहे असं विचारल्यानंतर मोठा प्रश्न आहे. कधी कधी मुस्लिमांना जवळ करतात, कधी हिंदूंना जवळ करतात, कधी हिंदूंच्या पुजाऱ्यांसाठी योजना आणतात, कधी मुस्लिमांसाठी योजना आणतात. तर एकंदरीत अशा पद्धतीने विचारधारा जी आहे केजरीवाल यांची सातत्याने बदलत आलेली आहे. त्यामुळे केजरीवाल यांचं जे यश होतं ते योजना होत्या आणि त्या योजना
त्यांच्या फ्रीच्या योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये शुद्धता असणं गरजेचं होतं. कारण तुम्ही शुद्ध पाणी नाही दिलं, पाणी देताय पण ते पाणी खराब दिलं जात होतं. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मोफत वीज दिली जात होती, भाजप म्हटलं आम्ही ती वीज देऊ. या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर केजरीवालसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये जो 12 लाखापर्यंतचा करामधून सूट दिली, दिल्लीमध्ये करदाता वर्ग मोठ्या प्रमाणात, साधारण 33 लाख लोक करदाते आहेत दिल्लीमध्ये. तर या नोकऱ्या करणाऱ्या याच्यामध्ये काही इतर राज्यातले असतील, पण दिल्लीतले साधारण जर विचार केला 10 लाख जरी लोक असतील तर अनेक मतदारसंघावरती हा परिणाम करणारा भाग असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिल्लीमध्ये जे विजय असतील ते हजाराच्या फरकाने अनेक मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. त्यामुळं मायक्रो प्लॅनिंग जे आहे बीजेपीचं ते निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जी निश्चित. शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा.